रविवारी दुपारी नागपूर येथील शाहू कुटुंब सती अनुसया माता मंदिर पारटसिंगा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटपून परत नागपूरकडे येत असताना डोरली शिवाराजवळ चालकाला अचानक झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटलेत. अनियंत्रित झालेले वाहन थेट रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन धडकले. या भीषण अपघातात विमलाबाई रामस्वरूप शाहू वय 55 वर्षीय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पूनम शाहू, रामस्वरूप शाहू, माही शाहू, मंजू शाहू, सृष्टी महेशकर, आरोही महेशकर, आशिष शाहू, मयंक शाहू आणि पियुष शाहू हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कडमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज कालबांडे यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. सर्व जखमींना प्रथम कडमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास PSI प्रशांत खोब्रागडे करीत आहेत.